रेलवे ठेकेदारी को लेकर दो गुटों में हुई मारपीट, मामला पहुंचा पुलिस स्टेशन। ब्रिज भरनी के कॉन्ट्रैक्ट को लेकर आपस में भिड़ गए। पहले गाली गलौज और फिर एक दूसरे के कपड़े फाड़े। यही नहीं रुकते हुए लाठी डंडे से एक दूसरे के सर फोड़ घायल कर दिया। बताया जा रहा है कि एक गुट मित इंटरप्राइजेस के रुपेश पाटिल और उनके सहयोगी हैं, वहीं दूसरी गुट में JMS इंटरप्राइजेस के जयेश मांजलेकर और उनके सहयोगी हैं। जयेश मांजलकर गुट को रेलवे ट्रैक पर ड्राइवरीज भरने की ठेकेदारी मिलने पर दूसरा गुट काफी नाराज था। कॉन्ट्रैक्ट मिलने पर रंगदारी के नाम पर 25 लाख की डिमांड के भी आरोप लग रहे हैं। नमस्कार, जय महाराष्ट्र। माझं नाव जयेश मांजलकर। मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य आहे। माझ्या कंपनीचं नाव JMS एंटरप्राइजेस आहे। माझे रेल्वेमध्ये M व्यंकटराव या कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्ट चालू आहे। माझं भाईंदर ते नायगाव या दरम्यान आमचं ब्रिज बनवायचं काम चालू आहे। काल घडलेली घटना अशी की संकेत म्हात्रे आणि रुपेश पाटील यांनी त्यांच्यासोबत 15 ते 20 माणसं घेऊन आले आणि माझ्याकडे खंडणीची मागणी केली। मला बोलले की एक तर तू 25 लाख आम्हाला दे, नाहीतर हा प्रोजेक्ट तू सोडून दे। तर मी बोललो पैसे तर मी देऊ शकत नाही एवढे, जर तुम्हाला काम पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीकडून घ्या। हे एवढं बोलल्यावरती त्यांनी आम्हाला धक्काबुक्की आणि मारहाण चालू केली त्यांच्या साथीदारांनी मिळून। तरी आम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही प्रतिकार केला, तर त्यामध्ये ती लोक जखमी झाली आणि आम्ही 112 वरती पोलीस मदतकार्य केलं। आम्ही पोलिसांना जाऊन भेटलो। पोलिसांनी आम्हाला 6 तास आमचा जबाब नोंदवला। त्याच्यानंतर आम्हाला रात्री आमच्यावरती त्यांच्यावरती काही कारवाई न करता आमच्यावरती गुन्हा घेतला। आखिरकार दोनों गुट बीते दिन आपस में भिड़ गए और एक दूसरे की जान लेने के पीछे पड़ गए। पुलिस को घटना की जानकारी मिली, लेकिन पुलिस विभाग के घटनास्थल पर पहुंचने से पहले दोनों गुट के लोग वहां से फरार हो गए। जयेश मांजलकर का आरोप है कि उसके साथीदार राहुल शर्मा ने सबसे पहले पुलिस को फोन कर मामले की जानकारी दी थी, लेकिन राजनीतिक दबाव में पुलिस ने उनको अनदेखा किया और उन्हें ही गिरफ्तार कर लिया। फिलहाल पुलिस दोनों गुटों पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर पूरे मामले की छानबीन में जुट गई है। एक गुट के 2 लोगों को गिरफ्तार किया गया, बाकी के फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। तर पश्चिम या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आहोत। या ठिकाणी आमच्या स्थानिक भूमिपुत्राला परप्रांतीयाकडून मारहाण झालेली आहे आणि मारहाण जी झाली आहे ती गंभीर स्वरूपाची मारहाण झालेली आहे। आमचे 2 पाटील परिवार हे सगळे जखमी आहेत, रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी, आणि आरोपी हे सगळे परप्रांतीय आहेत। त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आधीच गुन्हे आहेत। एक जो गुन्हेगार आहे त्याच्यावरती हत्यासारखा गुन्हा आहे आणि हे मोकाट या शहरामध्ये सुटलेले आहेत। त्यांनी आता पुन्हा आमच्या गावकऱ्यांना गाठून जीवघेणा हल्ला केलेला आहे। मराठी एकीकरण समिती, माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र, आमचे जयेश भोईर आणि सर्व या ठिकाणचे सहकारी जमलेले आहोत। या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतोय आणि मराठी माणसावर, स्थानिक भूमिपुत्रावरती किती हल्ले होणार आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतायत असा प्रश्न आम्हाला वारंवार पडतोय। गेल्या 2 वर्षामध्ये मराठी माणसावरती हल्ले थांबत नाही आहेत। गाठून मराठी माणसं मारले जात आहेत, जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। भाईंदर सारख्या या मीरा भाईंदर शहरामध्ये आगरी कोळ्यांचं हे शहर आहे। असे किती गुन्हेगार या शहरामध्ये आणि भाईंदर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये लपलेले आहेत, हे पोलिसांनी पहिले शोधून काढावेत। यांच्यावरती पत्रकाराची हत्या झालेले गुन्हे नोंद असताना हे मोकाट सुटले होते आणि म्हणून त्यांच्यावरती पुन्हा असे हल्ले करण्याचा त्यांची हिंमत झालेली आहे। जर या लोकांना अटक केली नाही, बोक्यासारखे गुन्हे नोंद झाले नाही, तर या मीरा भाईंदर मध्ये जसा मराठी मोर्चा निघाला तसा मोर्चा या राई, मोरवे आणि मुर्द्या या गावातून सर्व स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसं काढल्याशिवाय राहणार नाही। ही तेवढ्यात त्यांची जयेश लोकांची गाडी आली, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ, आणि साहेब लोकांना विचारलं, आम्ही चर्चा आमची करत होतो, तेवढ्यात ते सर्व गाडीतून खाली उतरले आणि टीव्ही गाल करायला सुरुवात केली। सुरुवात केली तर थोडीशी धक्काबुक्की झाली त्यांच्याकडून, तर त्यांनी डायरेक्ट गाडीमधून असलेली हत्यारे त्यांची काढली। त्याच्यामध्ये रॉड होता, तर चॉपर होता आणि मोठे मोठे बरोबर दांडे होते लोखंडाचे, त्याच्यानी आम्हाला मारायला सुरुवात केली। मी भूषण गजानन पाटील, राहणार राईगाव येथे राहत असून मी काल संध्याकाळी भाईंदर धक्का येथे रेल्वेच्या कामानिमित्त अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो। तर तिकडे थोड्याच वेळात जयेश मांजलकर आणि महेश शेट्टी नावाचे व्यक्ती एका काल्या स्कॉर्पिओमध्ये 770
ने तिकडे आले होते. तर ते लोक खाली उतरून आमच्याशी बाचाबाची करायला लागले. तर महेश शेट्टी याने मला धक्का देऊन खाली पाडले व माझा गला दाबला व मागून जोरात रॉडने फटका मारून माझ्या डोक्यातून रक्त काढले व मैं बेशुद्ध पड़लो होतो. वहीं शहर में इस मामले ने जब तूल पकड़ लिया तब कुछ लोगों ने इसे मराठी बनाम परप्रांति से जोड़कर वीडियो वायरल करना शुरू कर दिया. ठेकेदार जयेश मांजलकर ने वीडियो जारी कर इसका खंडन कर समाज को गुमराह करने की बात कही है. फिलहाल दिन दहाड़े इस तरह की जानलेवा मारपीट से शहर में तनावपूर्ण स्थिति बन गई है. वहीं पूरे मामले पर भाईंदर पुलिस विभाग पर भी नजर बनी हुई है कि इतनी गंभीर धाराओं के तहत दर्ज मामले में पुलिस क्या एक्शन लेती है. सर दोनों मराठी लेकिन परप्रांतीय का रूप क्यों दिया जाता है? वो गलत हो रहा है. ऐसा मेरा भाईंदर शहर शांतता प्रिय शहर है. वही मैं हमेशा कहते जा रहा हूँ. जब भी हिंदू मुस्लिम होता है मेरा भाईंदर को देखा जाता है उधर वहाँ पे आके कोई बाहर से लोग आते हैं और अपना स्टेटमेंट देते हैं. मराठी अमराठीवाद होता है उस पे बाहर के लोग आते हैं और स्टेटमेंट देते हैं और मेरा भाईंदर शहर की जो शांतता है वो शांतता भंग हो जाती है. तो ऐसा नहीं होना चाहिए. मैं सभी नेताओं को विनती करता हूँ कि आप ऐसा स्टेटमेंट मत दीजिए जिसकी वजह से मीरा भाईंदर की शांतता भंग हो. मीरा भाईंदर में चाहे मराठी हो, चाहे हिंदी भाषिक हो, चाहे क्रिश्चियन हो, चाहे मुसलमान हो, चाहे गुजराती हो, चाहे पंजाबी है, सभी जाति धर्म के लोग बहुत शांति और अमन के साथ कितने सालों से रह रहे. उनको शांति की जिंदगी जो है वो जीने दो. और पुलिस भी मैं अभी नए पुलिस कमिश्नर को मैंने बात की है कि पुलिस ने भी कड़क भूमिका लेते हुए ऐसी जो अफवाहें कोई फैलाते हैं हिंदू मुस्लिम के बारे में या मराठी के बारे में उसके ऊपर कड़क कारवाई करें. भाईंदरमध्ये घडलेला प्रकार हा या लोकांनी एवढा जातीवादी बनवला आहे की आणि मराठी आणि परप्रांतीय असाही केला. स्वतःच्या खासगी लाभापोटी जनतेला विटीस जगत आहेत आणि पोलिसांविरुद्ध खोटी अशी माहिती पसरवत आहे की पोलीस यांना मदत करत आहे. अशी घडलेली घटना अशी आहे की रुपेश पाटील, त्यांचा मुलगा संतोष पाटील आणि यश पाटील हे संकेत म्हात्रे या लोकांना अशा 3 गाड्या घेऊन मुलं घेऊन साईडवरती आले आणि या लोकांनी कंपनीला सगळ्यांना विटीस धरून आम्ही इकडचे स्थानिक लोक भूमिपुत्र आम्हाला इथे काम पाहिजे. त्या कंपनीने सांगितलं तुम्हाला ऑलरेडी आम्ही काम दिलं पण तुम्ही निकृष्ट दर्जाचं काम करता त्यामुळे तुम्हाला कंपनीने टर्मिनेट केलं. इथे रेल्वेचं पाण्यामध्ये ब्रिज बनत आहे तर त्याच्यासाठी आम्हाला एकदम सुसज्ज आणि ज्यांची कंपनी की हे काम करू शकते अशा लोकांनाच आम्ही काम देऊ शकतो. तर ही लोक जबरदस्ती कंपनीला हे करत होती तुम्ही बाकीच्यांना कामं दिली तर आम्हाला का नाही. याच्यावरून हे लोक आमच्याशी हुज्जत घालत काढले आणि आमच्यावरती हल्ला